आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिलीप करंबेळकर. दिलीप करंबेळकर यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाने मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. हे जे मराठी विश्वकोश मंडळ आहे, हे मंडळ महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अधीन असलेला एक महत्त्वाचा प्रकल्प किंवा महत्त्वाचा मंडळ आहे आणि हे मंडळ मराठी भाषा व मराठी संस्कृती यांच्या संवर्धनासाठी व प्रसारासाठी कार्यरत आहे आणि याच्या अध्यक्षपदी नुकतीच दिलीप करंबेळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 15 मार्च. 15 मार्च हा दिवस 1962 या वर्षापासून सर्व ग्राहकांना त्यांचे हक्क मिळावेत व उद्योजक व व्यावसायिकांकडून ग्राहकांवर होणारा अन्याय दूर व्हावा या उद्देशाने 15 मार्च हा दिवस दरवर्षी ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 15 मार्च. नेक्स्ट, मर्सर या जागतिक सल्लागार संस्थेने केलेल्या पाहणीनुसार खालीलपैकी कोणते शहर 2019 मधील भारतातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर ठरले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चेन्नई. मर्सर या जागतिक सल्लागार संस्थेने नुकतीच एक पाहणी केली आहे आणि त्या पाहणीचा अहवाल त्यांनी क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2019 या नावाने प्रसिद्ध केलेला आहे आणि या अहवालानुसार भारतातील 2019 मधील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर ठरलेलं आहे चेन्नई. त्यानंतर आहे बंगळुरू 2 नंबरला आणि मुंबई हे 3 नंबरला आहे. हे आहेत भारतातील. जर जगाचा विचार केला तर जगातील व्हिएन्ना, ऑस्ट्रेलियन कॅपिटल व्हिएन्ना हे शहर जगातील सर्वोत्तम शहर ठरलेलं आहे 2019 मधील राहण्यायोग्य आणि भारतातील जे आहे ते पर्याय क्रमांक 1 चेन्नई हे शहर राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर ठरलेलं आहे. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चेन्नई. पुढचा प्रश्न, जे.पी. ड्युमिनी या क्रिकेटपटूने 2019 मध्ये होणाऱ्या विश्वकप नंतर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. जे.पी. ड्युमिनी हा खालीलपैकी कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका. जे.पी. ड्युमिनी हा दक्षिण आफ्रिका या देशाचा खेळाडू आहे. बघा, हा आहे जे.पी. ड्युमिनी दक्षिण आफ्रिका या देशाचा क्रिकेटपटू आणि याने नुकताच 2019 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप नंतर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस नुकताच विश्व किडनी दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14 मार्च. 14 मार्च 2019 हा दिवस नुकताच विश्व किडनी दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. हा जो विश्व किडनी दिवस आहे हा दिवस दरवर्षी मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार म्हणजे दरवर्षी मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार हा दिवस विश्व किडनी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि या वर्षीचा मार्च महिन्यातला दुसरा गुरुवार हा 14 मार्च या दिवशी आला होता आणि 14 मार्च हा दिवस नुकताच विश्व किडनी दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे आणि या वर्षीच्या या विश्व किडनी दिवसाची थीम होती किडनी हेल्थ फॉर एव्हरीवन अँड एव्हरीवेअर. ही या 2019च्या विश्व किडनी दिवसाची थीम होती जो नुकताच 14 मार्च 2019 या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, सय्यद अब्दुल रहीम हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित होते? याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फुटबॉल. सय्यद अब्दुल रहीम हे फुटबॉल या खेळाशी संबंधित होते. ते 1950 ते 1963 या कालावधीमध्ये भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक व व्यवस्थापक होते आणि यांच्या मार्गदर्शनाखालीच भारतीय फुटबॉल संघाने 1962च्या आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. तसंच 1956 मध्ये मेलबर्नमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश घेतला होता आणि हे जे आहेत सय्यद अब्दुल रहीम हे फुटबॉल या खेळाशी संबंधित होते. हा प्रश्न आपण इथे घेतला कारण या सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट निर्माण होत आहे. त्या चित्रपटामध्ये अजय देवगण या सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे हे सय्यद अब्दुल रहीम सध्या चर्चेमध्ये आहेत. त्यामुळे हा प्रश्न आपण इथे घेतलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फुटबॉल. सय्यद अब्दुल रहीम हे फुटबॉल या खेळाशी संबंधित होते. पुढचा प्रश्न, देशातील एकमेव सरकारी आयुर्विमा कंपनी असलेल्या LICच्या अध्यक्षपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 M.R. कुमार. M.R. कुमार यांची नुकतीच LIC म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ या LICच्या अध्यक्षपदी नुकतीच M.R. कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
पुढचा प्रश्न, वर्ल्ड वाईड वेब म्हणजे WWW ला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाली आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 30 वर्ष. WWW ला नुकतीच 30 वर्ष पूर्ण झाली असून 1989 मध्ये या WWW ची निर्मिती जी आहे ती इंग्लिश सायंटिस्ट द बर्नर्स ली यांनी केलेली होती आणि या WWE ला नुकतीच 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 30 वर्ष. आणि आता मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेलं प्रश्नाचं उत्तर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकत्याच सुरू झालेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना किती मानधन दिले जाणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3000. या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील असे कामगार ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे अशा कामगारांना 3000 रुपये एवढं मासिक मानधन दिलं जाणार आहे. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3000. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, 10वा आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सव नुकताच खालीलपैकी कोणत्या शहरात संपन्न झालेला आहे? प्रश्न पुन्हा एकदा, 10वा आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सव नुकताच खालीलपैकी कोणत्या शहरात संपन्न झालेला आहे? पर्याय पुणे, नागपूर, मुंबई आणि पणजी. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.